सर्वांना सप्रेम नमस्कार व सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आज आपण मांग मातंग या विषयावरती चर्चा करणार आहोत। खरं तर या अगोदर मी ही माहिती सांगितली होती, परंतु काही वैयक्तिक आणि तांत्रिक कारणामुळे हा विषय लोकांना समजण्यास अडचण आली होती। बऱ्याच जणांनी मला पर्सनल कमेंट करून सांगितले की माहिती खूप उपयुक्त आहे, परंतु आवाज येत नाही, म्हणून पुन्हा नव्याने तीच माहिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। आज आपण पाहणार आहोत मांग मातंग म्हणजे काय, मांग मातंग कोण होते, मांग मातंग कोणाला म्हणत होते, त्यांचे इतिहासातील योगदान काय आहे, मांग मातंग यांच्यातील महान योद्धा कोण होते, यांचे वंशज पूर्वी कोण होते, कौशलराज पसेनदी कोण होते। आज आपण जे ऐकणार आहात, कदाचित या अगोदर कधीही तुम्ही हा इतिहास ऐकला नसेल। पुरातन गोष्टी आणि बनावट वंशावली बनवून बिचाऱ्या मांग मातंग लोकांना नेहमीच तुच्छ वागणूक दिली गेली। यांना नेहमीच असे सांगितले जाते की तुम्ही बिनकामाची माणसे आहात, म्हणून घाण आहात, तुम्हाला खालच्या पातळीचे काम करण्यासाठीच देवाने पाठवले आहे। आणि या ब्राह्मणांच्या आणि पाखंडी लोकांवर आपण यामुळे विश्वास ठेवत आलो आहे, कारण आमच्याजवळ सत्ता नव्हती, संपत्ती नव्हती, शिक्षण नव्हते, सामाजिक स्थिती अत्यंत हालाकीची होती। समाजातील जे काही सत्ताधारी लोक होते त्यांचे पाय चाटण्यात आमचे लीडर व्यस्त होते, आणि ह्या कारणामुळेच मांग मातंग हा समाज प्रगतीपासून नेहमीच वंचित राहिलेला आहे। इतिहासात गडप झालेली ही माहिती आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे, त्यामुळे शक्य तितक्या बांधवांपर्यंत पसरवण्याचे कार्य तुम्ही करा व समाज जागृत करा। शहरात परिस्थिती ठीक आहे, परंतु खेड्यापाड्यात अजूनपर्यंत शिक्षणच नाही पोचले तर स्वतःचा इतिहास काय पोचणार। संपूर्ण जगात जागतिकीकरण होऊनही मांग मातंग समाज एवढा मागे का, हेच आपण आज पाहणार आहोत। या चॅनलचा हेतू सांगतो तुम्हाला अगोदर। या चॅनलवरून कोणत्याही जाती, धर्म, वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य करणे नाही, तर समाजातील अंधविश्वास, पाखंड, भेदभाव, बंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा, दृष्टिकोन समाजाच्या समोर आणून समस्त मानवजातीला सुख, समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो, हेच यातून सिद्ध करणे आहे। मांग मातंग यांचा इतिहास लपवण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो। इतिहासात खोडसाळपणा करून नवीन वंशावली तयार करून आपल्याला भ्रमित केले जाते व खोटा इतिहास सांगितला जातो, परंतु परदेशातून आलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी खरा इतिहास कुठे ना कुठे न डगमगता लिहून ठेवला आहे। परंतु एक खरे असे आहे की जो कोणी नवीन संशोधन करतो त्यांना बुद्धिस्टांचा इतिहासाचा नेहमीच आधार घ्यावा लागतो। तुम्ही कुठल्याही ऐतिहासिक लेणीला भेट देता तेव्हा जास्त करून फॉरेनर तेथे संशोधन करताना आढळतात, परंतु ज्यांच्या मनात दुजा भाव व कट कारस्थान असते ते बौद्धांच्या इतिहासाची चोरी करून चुकीचे इतिहास समाजासमोर मांडताना दिसतात। आता बरेच जण मनात म्हणतील की मांग मातंग हा विषय चालू असताना मध्येच बौद्ध कुठे आला, परंतु यातच खरा इतिहास लपलेला आहे, हे तुम्हाला लवकरच कळेल। भारतातील जे काही मूळ निवासी लोक होते त्यातील जे बौद्ध परंपरेला मानत होते त्यांना शूद्र बनवून त्यांची नवीन वंशावली बनवून आपला धर्म त्यांच्यावर सोपवला व त्यांना तुच्छ वागणूक देण्याचे काम येथील ब्राह्मणी व्यवस्थेने नेहमीच केले आहे। आता चर्चा करूया महाराज कौशलराज पसेनदी कोण होते। या राजाचे राज्य इतके बलाढ्य होते की यांच्या साम्राज्यात अनेक राज्य व महाराजांचे क्षेत्र एकत्रित होते। यांच्याच साम्राज्याचा एक छोटासा भाग शाक्यमुनी राज्य होते। शाक्यमुनी राज्य हे राजा शुद्धोधन म्हणजे गौतम बुद्धाचे वडील यांचे राज्य होय। शुद्धोधन हे क्षत्रिय होते, या शब्दालाच पुढे जाऊन क्षत्रिय म्हणून संबोधण्यात आले। महाराज पसेनदी हे बुद्धाचे सर्वात मोठे शिष्य होते। म्हणजे विचार करा की इतके मोठे साम्राज्य असूनही एक छोटा राज्यातील बुद्धांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले।
यात मोठेपणाचे काही नाही, त्यावेळी ज्ञानाला खूप महत्त्व होते. आता आपण मातंग म्हणजे काय पाहूया. बुद्धाच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आईच्या स्वप्नात सफेद हत्ती दिसला होता. तो हत्ती 6 दातांचा होता आणि सफेद रंगाचा होता. त्या हत्तीच्या बलाढ्य रूपाला मातंग असे म्हणत. म्हणूनच महाराज पसेनदी यांच्या बलाढ्य साम्राज्य पाहून लोक त्यांनाही मातंग असे म्हणत व तेच नाव पुढे प्रचलित झाले आणि महाराजांच्या या राज्यकारभाराला मांगराज असे म्हणत. परंतु काही समाजकंटकांनी हे मांग नाव किती तुच्छ बनवले ते, आणि आमच्या पाखंडी इतिहासकारांनी याच महाराज पसेनदी राजाचे नाव बदलून प्रसेनजीत केले आहे. धूर्त आणि पाखंडी लोकांचे हेच काम असते. अगोदर नाव बदलतात आणि नंतर कार्य व इतिहास बदलून नवीन बनावटी वंशावली समाजासमोर सादर करतात. आता पाहूया यांनी वंशावली कसा बदल केला आहे ते. परंतु त्या अगोदर आपण त्या संशोधकाचे मनापासून आभार व्यक्त करूया, ज्यांनी आपल्यासमोर निडरपणे खरा इतिहास काय तो समोर आणला आहे. या लेखकाचे नाव आहे शांती स्वरूप बौद्ध. हे आत्ताच्याच काळातले म्हणजे 21व्या शतकातले आहेत. बाबासाहेबांनंतर जर कोणी बौद्ध धर्म पसरवण्याचे काम केले असेल समाजातील, त्यातील 4 खांबापैकी एक खांब म्हणून आपण यांच्याकडे आदराने पाहू शकतो. शांती स्वरूप बौद्ध यांनी भारतातील जो मूळ आणि जुना समाज आहे यांचा इतिहास पुराव्यानिशी खरा आंतरराष्ट्रीय पातळीवर सखोल अभ्यास केला आहे. यानंतर यांनी तो इतिहास समाजापर्यंत पोहोचावा म्हणून आपल्या लेखणीत उतरवला आणि पुस्तके लिहिली. परंतु त्यांची पुस्तके कोणी प्रकाशित होऊ देत नव्हते, कारण समाजासमोर पाखंडी लोकांना इतिहास लपवायचा होता, कारण त्यामुळे सर्वच कारभार उघड पडला असता. म्हणजे खरा इतिहास मांडण्यासाठी सर्वांचे पाय मागे होत होती. शांती स्वरूप यांचे एक पुस्तक म्हणून यापैकी त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिले, त्यापैकी त्यांचे एक पुस्तक म्हणून मांग मातंग जाती के आदिपुरुष कौशलराज पसेनदी हे पुस्तक कोणीही प्रकाशित करण्यास तयार नव्हते. म्हणून यांनी स्वतःच हे पुस्तक छापले. हे पुस्तक हिंदी भाषिक आहे. पुस्तक छापल्यामुळे ब्राह्मणवादी लोकांमध्ये खळबळ होऊ लागली व शांती स्वरूप यांना मारण्यासाठी धमकी येऊ लागली. त्यांना म्हणाले, तुझा गळा चिरून टाकू, तुझे हात तोडून टाकू, तू राक्षस आहेत, अशा प्रकारे त्याला हिणवून धमकी देऊ लागले. जेव्हा शांती स्वरूप यांनी आपला स्वतःचा पुस्तक स्टॉल लावला होता त्यावेळी मनवादी लोक तलवार घेऊन उभे राहिले आणि म्हणाले, तू इथे राक्षसी पुस्तके विकणार, कसा विकतो तेच बघू. यावर शांती स्वरूप यांनी छाती ठोकून असे उभे राहिले आणि म्हणाले, कोणात दम असेल तर आडून दाखवा. तेव्हापासून बहुजनांच्या नायकाची पुस्तके इथे मिळू लागली. ब्राह्मणांनी हे दुकान उधळून लावण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. त्यांच्यामुळेच आज आपणाला महापुरुषांच्या पुस्तकाचे एक प्रकाशन प्राप्त झाले आहे. त्यांच्या प्रकाशनाचे नाव आहे सम्यक प्रकाशन. दिल्लीमध्ये आजही प्रगती मैदान येथे दरवर्षी मोठा मेळावा भरतो. त्यांच्यात बहुजनांची ही 5 ते 6 बुक सेंटर असतात. यातील सर्वात मोठे पुस्तकाचे स्टॉल हे सम्यक प्रकाशनचे असते. परंतु दुर्दैवाने या शांती स्वरूप बौद्ध यांचे निधन या कोरोना काळातच झाले आहे. यांनी लिहिलेले पुस्तक यात आढळते की ज्याप्रमाणे खत्तीय शब्दाला क्षत्रिय बनवले, त्याचप्रमाणे पसेनदी या राजालाही प्रसेनजीत बनवले आहे. जर तुम्ही मूळ निवासी आहात तर तुम्ही खत्तीय वंशज आहात आणि मूळ निवासी इथले राजे होते, आणि जर तुम्ही ब्राह्मणवादाला पकडून बसले तर तुम्हाला राम, कृष्ण, लव, कुश यांना मानावे लागेल, आणि त्यांना मानले तर तुम्ही ब्राह्मणवादानुसार, वेदानुसार शूद्रच आहात. आता तुम्ही ठरवा, तुम्ही राजाचे वंशज आहात की शूद्राचे वंशज आहात. महाभारतात सुद्धा लिहिलेले आहे, क्षत्रिय आमचे अनैतिक संबंधातील पुत्र आहेत, त्यामुळे सर्वांना इतक्या वाईट पद्धतीने मारल्याचे महाभारतात अनेक ठिकाणी उल्लेख आहे. क्षत्रियांच्या गरोदर बायकांचे पोट फाडून त्यांच्या अपत्याचा नायनाट केला आहे, असेही वर्णन महाभारतात आहे. 21 वेळा पृथ्वीनी क्षत्रिय केली आहे, असाही उल्लेख आहे.
पुढील पुस्तकाचा काही भाग आहे तो पाहूया. यामध्ये नकली वंशावली दाखवली आहे. ईशांकूपासून सुरुवात करून दाखवली आहे, परंतु ईशांकू असा कोणी अस्तित्वातच नव्हता. मनुवाद्यांना ईशांकू दाखवून असे दाखवायचे आहे की प्रसेनजित आमचाच वंशज आहे, म्हणून कारण ईशांकू आमचाच आहे. तुम्ही वरील वंशावली नीट पाहून समजू शकता की कशा पद्धतीने आम्हाला मूर्ख बनवण्याची चाल खेळत आहे. ब्राह्मणवादी लोकांचे म्हणणे आहे, प्रसेनजित आमचाच वंशज आहे, पण तो खूप कामचुकार होता. तो काहीच काम करत नव्हता आणि राज्य लागायला गेल्यामुळे तो तुच्छ प्रकारची कामे करू लागला, म्हणून तो आमच्यासाठी तुच्छ आणि घाणेरडा झाला. याच पुस्तकातील अजून एक पान पाहूया की कशी नकली वंशावली बनवतात ते पाहूया. दशरथ वंशावली पाहूया. यामध्ये एडवित विश्वासह दिलीप खडवाड, दीर्घबाहू दिलीप, रघु, आज, दशरथ, राम, कुश, लव, अतिथी, निषद, नल, नभ, पुंडरिक, देवांकीय, आहीन, परियात्रा, बल, स्थल, उक्त, वज्रनाथ, स्वगन, विद्रुती, विश्वसह हिरण्यकश्यप, विश्वसह प्रसेनजित, तक्षक, बृहदत्त, भानु, दिवाकर, सहदेव, भानुमत, प्रतिकाश्व, भरुदेव, सुनक्षत, अमित्रजित. आता पहा पेज नंबर 281 वर. बृहद्राज, बही, कृंतजय, रणंजय, संजय, शाक्य, शुद्धधन, ब्रह्मदत्त, आरिनेत, प्रसेनजित, विरुहक, सुमित्र. आता पहा ही वरील वंशावली मनु महाराजापासून सुमित्रपर्यंत 120 पिढ्या दाखवल्या आहे. पण गंमत अशी आहे की यात शाक्य नंतर शुद्धधन पण आहे, पण शुद्धधनचा मुलगा गौतम बुद्ध याचे नावच नाही. त्या जागी ब्रह्मदत्त, आरिनेम यांची वंशावळ दाखवली. यातच यांचा खोटारडेपणा आपल्या लक्षात येतो. पण खरा इतिहास असा आहे की राजा प्रसेनदी आणि शाक्य हे समकालीन आहे. मग हा ब्रह्मदत्त कुठून आला? पूर्ण इतिहासातच भेसळ करून आपणासमोर ठेवले आहे. मांग मातंग बांधवांनी आणि इतर बहुजनांनी शांती स्वरूप यांनी लिहिलेले पुस्तक अवश्य वाचावे. पुस्तकाचे नाव पुन्हा एकदा सांगतो, मांग मातंग जाती के आदिपुरुष कौशलराज प्रसेनदी. चला पुढे पाहूया की या समाजाला कोणकोणत्या नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रामध्ये मांग मातंग होलर जाती, तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये मादिगा, मादिग, मादनी, गुजरातमध्ये मासेमारीचा व्यवसाय करणारे आहेत ते. त्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थानची कच्चर जमातीलाच गिहार नावानेही ओळखले जाते. बंगालमध्ये चांडाल हे जुने नाव आहे. यासारख्या लोकांचे इतके शोषण केले की आता त्यांना आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी कुठलेही काम करावे लागत आहे. परंतु इतिहासात यांचा संबंध हा कौशलराज प्रसेनदी, महाराज हर्षवर्धन आणि काशीराज महाराज जयचंद यांच्याशी मिळत आहे. हे खूप मोठे राजे म्हणजे लेटेस्ट होते, त्यामुळे यांचे पुरावे सापडतात. हे सर्व 12व्या शतकातील होते, म्हणून लिखित पुरावे सापडत होते. म्हणून यांना बदनाम करण्याचे काम येथील पाखंडी लोकांनी सुरू केले. आम्हाला मांग मातंग जातीबद्दल विचारले की आम्हाला एकच पुढारी सांगितला जातो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. यांचा जन्म मातंग जातीतील 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगलीत वळवा तालुका वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव सिद्धोजी साठे तर आईचे वाळूबाई साठे आणि मृत्यू मुंबईतील चिरागनगरीच्या झोपडपट्टी अत्यंत हालाकीच्या अवस्थेत झालेला आहे. 18 जुलै 1969 रोजी यांचे निधन झाले. 1.5 दिवस शाळेत गेले होते. त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या होत्या, 19 कथा संग्रह लिहिले होते, 14 लोकनाट्ये लिहिले होते, 11 पोवाडे लिहिले होते, शेकडो लावण्या, छकडी, गाणी लिहिली होती.
परंतु इतके मोठे साहित्याची निर्मिती करणारे अण्णाभाऊ साठे 1.5 दिवसच का शाळेत गेले हा प्रश्न कधीच पडत नाही आम्हाला. अशी कुठली व्यवस्था त्यांना विरोध करत होती की 1.5 दिवस शाळेत जावं म्हणून? यावर नक्कीच विचार करायला हवा. ठीक आहे, चला पुढे पाहूया. फक्त महाराष्ट्रातच मांग मातिंग जातीच्या 10 उपजाती आढळतात. मांग मातंग, मिनी मातंग, दखनी मातंग, मांग म्हशी, मदारी, गारुडी, राधे मांग, मांग गारुडी, मोची मांग, मराठा मांग यांची आर्थिक सामाजिक स्थिती इतकी दयनीय करून ठेवली की यांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लग्नात ढोल वाजवणे, गावात धुनी भांड्याची कामे करणे, महिलांचे बाळातपण करणे, घरातील साफसफाईचे कामे करणे, बांबूच्या टोपल्या बनवणे, शेतकऱ्यांच्या घरावरील छप्पर बनवणे, नारळाच्या आणि कापसाच्या दोऱ्या बनवणे, विदर्भात जुन्या कापडांचे दुकान लावणे यासारखी कामे यांना करावे लागतात. परंतु जेव्हापासून संविधान लागू झाले आणि मनुस्मृतीचे महत्त्व कमी होऊ लागले तेव्हापासून मांग मातंग शिक्षण घेऊ लागले, सरकारी हुद्द्यावर काम करू लागले. आता विचार करा की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते, आरक्षण नसते तर हे लोक कुठे असते? यांचे पूर्वज बलाढ्य राजे महाराजे होते तरी देखील पाखंडी लोकांनी त्यांना धर्माच्या नावाखाली कशी वागणूक दिली? त्यांना त्यांच्या पूर्वजांचा इतिहास लपवून जगावे लागत आहे. मांग मातंग समाजाला त्यांच्या देशात एक अपमानित जीवन जगावे लागत आहे. महाराज पसेनदी यांना हत्ती पाळण्यात विशेष आवड होती, त्यामुळे त्यांची दूरपर्यंत हत्तीसाठी विशेष गाजावाजा होता. पाली भाषेत हत्तीलाच मातंग असे म्हणतात. म्हणून त्या काळातील लोक महाराज पसेनदी यांचा विशाल साम्राज्य आणि हत्तीविषयी आकर्षण पाहून त्यांना त्यांच्या साम्राज्याला मातंग राज म्हणून संबोधत असे. मातंग राज त्यांच्या परिवाराला ही ओळख मिळाली होती. त्याच नावाने मातंग राज याच नावाने त्यांच्या परिवाराला ओळखायचे. म्हणजे जसे आज एखाद्या आडनावाने परिवाराची ओळख होते तशा प्रकारे त्या काळात मातंग म्हणून कुठल्याही जातीचा उल्लेख नव्हता. महाराज पसेनदी यांच्या वंश आणि परिवारातील बरेचसे लोक मातंग नाव धारण करून महापुरुष, दार्शनिक आणि बौद्ध भिक्खू झालेले आहेत. त्या काळात मातंग शब्दाचा इतका प्रसार आणि नावलौकिक झाला की एखाद्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून मातंग शब्द जोडून विजयी घोषित करत असे. याच मातंग राज्यांनी मगध राज्याचा पराभव केला होता. आता तुम्ही सगळ्यांनी म्हणजे SC, ST, OBC यांनी विचार करा की खोट्या वंशावलीच्या मागे न लागता आपला खरा इतिहास ओळखायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला फुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध यांची विचारधाराशी एकरूप व्हावे लागेल. खूप साऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार हा विषय मी पुन्हा तुमच्यासमोर मांडला आहे. तो तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की कळवा. ज्यांना काही आणखी माहिती घ्यावायची आहे त्यांनी शांती स्वरूप बौद्ध यांचे हिंदी पुस्तक मांग मातंग जाती के आदिपुरुष कौशलराज पसेनदी हे जरूर वाचावे. धन्यवाद.